मी त्रस्त होतो. त्यात माझा बिझनेस, मी भाजीपाला विकत असताना माझे ग्रेट वेलनेस कविता यांनी मला कळले आणि सांगितलं तुमचं वजन वाढलंय, वजन वाढल्यामुळे तुम्हाला त्रास होत का? मी माझं वजन वाढल्यामुळे मला दम लागतोय, पेन होतंय, इन्फेक्शन आहे, मुळ्यासारखा त्रास झाला. पण 1 किलो असं मी 4 वाजता 2 किलोमीटर पण सुद्धा माझं असं वजन वाढत होतं, कारण माझं कंपाऊंड बदललेलं होतं. ज्यावेळेस म्हणून येत होतं त्यावेळेस मी 2 बिस्किट खाऊन शिरा माझं वजन सतत वाढत होतं. त्यावेळेस मी घरी जाऊन त्यावेळेस मी मी स्वतः वर्कआउट चालू केलं. पहिल्या 90 दिवसात मी 23 किलोचा फॅट बघा किलो 90 दिवसात 23 किलोचा फॅट लॉस केल्यानंतर माझे जे डिसऑर्डर होते, फंगल इन्फेक्शन, मुळ्याचा त्रास, मला 2 पाय बसता नव्हतं, वेगवेगळ्या गुडघेदुखी, टाचदुखी, हे सर्व काही आजार मला असल्यामुळे सर्व काही आजार 23 किलो केल्यानंतर वजन फॅट लॉस केल्यानंतर केलं. पण त्या वजन हलकं झाल्यानंतर त्या वजन कमी करण्यासाठी मला भारतीय सकल संतुलित आहाराचा यूज करावा लागला. कारण तसं वजन माझं कमी होत नव्हतं. मी 2 महिने पहिला बिगर आहाराचा वर्कआउट करून पाहिला, पण पाण्याचं वजन कमी व्हायचं सर, पण फॅटचं नव्हतं. त्यावेळेस मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं पाण्याचं वजन कमी होतंय, फॅटचं नाही. मग मी सकल संतुलित आहार चालू केल्यानंतर माझं वजन कमी झालं आणि वजन कमी झालं. मी आता 1 तास एक्सरसाइज सर, आता 1 परत डबल लावू शकतो. यस बघा त्यांच्या जर त्यांनी लिहून ठेवल्या असत्या ते काही डिसऑर्डर विसरून पण गेले. एवढी मोठी यादी त्यांच्याकडे डिसऑर्डरची होती. आणि पालवे सरचं जर 23 किलो कमी वजन होऊ शकतं तर रास्ता तुमचं नक्कीच होईल. आणि हे बघा त्यांचा हा रिझल्ट अप्रतिम आहे. कशामुळे रिझल्ट आलाय तो? त्यांनी आपल्या वेलनेस कोचला फॉलो केलं. ते सांगतील त्या पद्धतीने सकस संतुलित आहार यूज केला. बघा काय असं माहितीये का, आपल्या वेलनेस कोचनी सांगितल्याप्रमाणेच सकस संतुलित आहाराच्या मात्रा घेतल्या पाहिजे. विशेषतः माता भगिनींसाठी विनंती असेल, माता भगिनी थोड्याशा कंजूस असतात. त्यांचा दोष नसतो, त्यांना ते पुरवायची सवय असते. जरी समजा घरात किराणा जरी आला तरी तो महिनाभर पुरला पाहिजे या उद्देशाने त्यांचं थोडीशी कंजूशी असते. परंतु या सकस संतुलित आहारामध्ये ती कंजूशी करू नका. आपला वेलनेस कोच सांगत त्याच पद्धतीने त्याच्या मात्रा घ्या. निश्चित रूपाने आपल्या समोर उदाहरण सरांचं, आणि त्यांना जो रिझल्ट मिळाला तो अप्रतिम आहे. आणि आपल्याला सुद्धा प्रत्येकाला तसाच रिझल्ट काढायचा आहे. त्यासाठी आपल्या वेलनेस कोचला फॉलो करा आणि आहार एकही दिवस चुकू नका. वर्कआउट चुकला तरी चालेल, परंतु आहार चुकता कामा नये. आणि येस सर मी असं सातत्य ठेवलं, आहार, विचार आणि व्यायाम 3 गोष्टीची संघटन ठेवली, मॅनेजमेंट ठेवलं. त्यामुळे मी 7 महिन्यापासून 78 किलोवर 1 ग्रॅम पुढे मागे होत नाही. बघा जोरदार क्लॅपिंग करायचं त्यांच्यासाठी. कधी चॅलेंज करायचं, कधी काटे उभं राहायचं, कधी काटे उभं राहायचं, एवढा कॉन्फिडन्स पाहिजे. आणि सर तुम्ही अगोदर चालून येत होते, चालून आल्यानंतर काय करत होते, काय घेत होते, इंटेक काय करत होते, खात काय होते? त्या चालून आल्यानंतर आपलं म्हशी घरी होतं, दूध होतं, दूध घ्यायचं आपलं 1 लिटर पिऊन आणि त्या दुधात गरम करून टाकायची. खाली टोस्ट बिस्किट खाल्ल्यानंतर पोहे, उपीट, उपमा, शिरा खूप छान छान पदार्थ तयार करून द्यायचे. कारण मी त्याला वाटायचे एक्सरसाइज करून खूप खाल्ल्यानंतर पण तब्येत वाढत चालली होती, कारण फॅट वाढत होती, वजन वाढत चाललं होतं. ते खाणं योग्य आहे का योग्य आहे? तुम्हाला वेलनेस फॅमिलीत आल्यानंतर काय जाणवलं? ते खाल्लं पाहिजे का नाही? नाही खाल्लं पाहिजे सर, ते कधीच खाऊ नये. त्याने मग असं प्रत्येकाला डिसऑर्डर येतात पाया. येस सर मी 1 वर्ष झालं कुठल्याच प्रकारचं चहा पिलो नाही, कोणाच्याच घरी
घरी गेलो नाही. बघा 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 माझं एनर्जी मी खिशात घेऊन जर पाहुण्याच्या गावाला गेलो तरी. येस 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 ज्याला ज्याला कळालं, ज्याला आरोग्याचं महत्व कळालं आणि तोच माणूस सर्वात श्रीमंत मनुष्य कोण असेल या जगाच्या पाठीवर, तर ज्याला आरोग्याचं महत्व कळलं तीच व्यक्ती सर्वात श्रीमंत. आणि ते पालवे सरांना कळालं आणि त्यांनी निश्चित रूपाने आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये प्रवेश केला आणि स्वतःला आरोग्य मिळवलं. आणि आज ते पाहिजे बघा त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स होता. काय कॉन्फिडन्स होता का मी 78 किलो म्हणजे 78 किलो, एकही ग्रॅम इकडे इकडे नाही. बघा एवढा कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो वेलनेस फॅमिली येतो. आणि केवळ आपल्या भारतीय बनावटीच्या सकस संतुलित आहाराची ताकद आहे त्याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. आणि आपण सर्वांनी निरोगी बनलो. आमच्या ललिता मॅडम सुद्धा त्यांचा रिझल्ट आम्ही काय म्हणायचो एवढा अप्रतिम, कंटाळा होत्या जीवनाला. नाही नाही सर नाही, हे जीवन नको. स्वतः इंजेक्शन टोचून घ्यायच्या 3 टाईम. बघा एवढे अप्रतिम रिझल्ट इथं आपल्याकडे निघालेले. बघा आजही त्यांच्याकडे बघा त्यांचा सकस संतुलित त्यांनी काय माझ्या माहितीनुसार 8 महिने झाले त्यांनी एकही दिवस सकस संतुलित आहार चुकवला नाही. बघा सगळ्या प्रकारचे मॅडम एकदा ते त्यांना रिक्वेस्ट द्या बरं. मॅम ऍडमिट करा बरं तुम्ही ललिता मॅम. येस येस नाही ऍडमिट करा. गुड मॉर्निंग मॅम. आवाज बघा 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 फक्त येऊन बसल्यात त्या. बघा सर बघा आणि आज त्या म्हणतात मी 100 वर्ष जगणार. नक्कीच काय करणार. आणि हेच या वेलनेस फॅमिली तत्व आहे. या वेलनेस फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि त्यांनी आपल्या वेलनेस ऐकलं सगळं करत असताना त्यांनी स्वतः मनाची तयारी दर्शवली आणि ठरवलं नाही मला निरोगी व्हायचं. आज त्या आपल्या समोर वर्कआउट करतायत आणि त्यांच्या ग्रेट वेलनेस कोच सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. त्यांना घ्या समोर काला पळतायत त्या. मॅम या समोर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात सर्व? एकदम मजेत. या माया मॅम तुमची आठवण काढतायत. ललिता मॅम तुमची आठवण काढतायत. आणि त्या म्हणतात तरी आज रामनाम सत्य असतं. येस मला दोघी बहिणींना बघा बहिणींचं नातं कसं असावं त्याला जवळ उदाहरण असं तर छाया मॅम अँड माया मॅम. ललिता मॅम सोडून छाया बहिणी खर प्रेम राहतात. माया मॅम त्यांनी छाया मॅमला जॉईन केलं आणि अशाच प्रेमाने या भगिनींनी राहावं अशी आपल्या वेलनेस फॅमिलीची इच्छा आहे. आणि आपण शेवटपर्यंत या प्रेमाने राहाल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. शुभेच्छा आहेत तुम्हाला दोन्ही भगिनींना. ओके धन्यवाद सर. यस अजून कोण आहे नवीन? ज्योती चौधरी मॅम. येस मॅम. हँड्रेस करा असा हँड्रेस करा मॅम असा हात दाखवा. येस हँड्रेस करा असा हात दाखवा मॅम. येस कमल थोरात मॅम शेजारी बघा त्या. ड्रेस पडली तुम्हाला. गुड मॉर्निंग.
कुठून आहात तुम्ही? जळगाव खान्देश. तुम्हाला सेशनची माहिती कोणी दिली? यस 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 नलिनी मॅम ग्रेट वेलनेस कोच आहे. त्यांनी स्वतः आरोग्य मिळवलं. हो हो यस 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 यस. आणि तुम्ही किती दिवस झाले जॉईन करून मॅम? मला येस 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 येस. ऑटोमॅटिक होईल. ते सुरू कसं होतं की मनुष्य कुणी असला तरी येईपर्यंत एक 8-10 दिवस तकलीफ होतेच. गजर लावून ठेवायचा आणि बरोबर 5 वाजता जॉईंट व्हायचंय. आपल्याला 5 वाजता जॉईंट व्हायचंय या उद्देशाने गजर लावायचा. आपलं सेशन चालू होतंय आणि एक 8-10 दिवसाची पडली की त्यानंतर ऑटोमॅटिक जाग आहे ना तुम्हाला. कारण 7 वर्ष झाले आम्ही 4 म्हणजे 4 जास्तीत जास्त 4.25 ऑटोमॅटिक जाग येते. गजर नाही काही नाही काही नाही. आपलं शरीरातच गजर तयार झालेलं आहे आमच्या. तसं तुम्ही आणि कशासाठी जॉईन केलं ना? तर मला आवाज 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 येत नाही. हा बोला. मला हायपर ऍक्टिव्हिटी आवाज येस 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 येतोय. आवाज येतोय. बोला बोला. वारंवार कधी आणि मला गुडघे म्हणजे काम किती प्रकारचं सांगितलं डॉक्टरनी थोडासा. येस येस येस. हा बोला. आणि वारंवार म्हणजे माझं एकतर सगळ्यांनी त्याच्यामुळे मला डिलिव्हरी झाली मला 4 महिन्याचं तेव्हा माझं पायाचं ऑपरेशन पण झालं. त्याच्यानंतर माझं पोटचा प्रॉब्लेम होता आणि हायपर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि वारंवार अमेरिकेला पूजा होता. डॉक्टर म्हणायचे आता तर तुमचं वय पण जर वारंवार असं होत असतं तर 40 नंतर तुमच्या अमेरिका काहीतरी येस. एक काम करा मॅम. या नोटबुक वरती एका पेज वरती पूर्ण डिसऑर्डर तुम्ही लिहून ठेवा. पूर्ण लिहून ठेवा आणि 3 महिन्याने सांगा की तुम्हाला कोणत्या कोणत्या डिसऑर्डर कमी झाल्या. आज ज्या आहेत त्या तुम्हाला 3 महिन्याने आठवणार पण नाही. फक्त नलिनी मॅमच्या संपर्कात राहा. सकस संतुलित बोलला का मॅम? म्हणजे काय सांगितलं त्यांना बाहेर गावी राहतात. सकस संतुलित आहार बोलून घ्या. नलिनी मॅम सांगितल्या त्या पद्धतीने सकस संतुलित आहार घ्या आणि दररोज रेग्युलर वर्कआउट करा. तुम्हाला 3 महिन्यानंतर तुमच्या लक्षात पण राहणार नाही. मी सांगतो लिहून ठेवा. नोटबुक वरती नोट करून ठेवा. बाळ बच्चा. यस 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 यस. महाबेटी दोघांनी करायचं वर्कआउट. त्याला उठायचं सवय लावायची. यस 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 यस. शुभेच्छा आहेत शुभेच्छा आहेत. तुम्ही त्याला शुभेच्छा आहेत तुम्हाला. यस 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 यस. ओके मॅम धन्यवाद. अजून कोण आहे? गुड मॉर्निंग सर. येस व्हेरी गुड मॉर्निंग सर. कुठून आहात? मोहजोडी तालुका पाथर्डी. मोहजदेवडी आपलं पालवी सरांच्या शेजारी. यस 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 यस. पालवी सरांचे यस 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 यस. आता किती दिवस झाले? तर 2.5-3 महिने झाले. 2.5-3 महिने झाले. आणि यस
वजन वाढलं होतं माझं. वर्कआउटला थोडस आता हो हो जरा कामामुळे जरा थोडी चालू आहे. हो रेग्युलर चालू आहे. आता किती फरक आला? 14 किलो सांगितलं होतं मला वजन. माझं 54 किलो वजन होतं. किती किलो कमी झालं? 13 किलो 12.5 किलो वजन कमी झालं. 13 किलो? हो हो 3 महिने झाले मला. 13 किलो 13 किलो फिरत होते कंटिन्यू. टाकी भरायला गेलो टाकी सुद्धा हाताला जड होती. भरली टाकी घेऊन फिरत होते. यस यस अजून काय डिसऑर्डर सर? बालू सरांनी सांगितलं होतं मला की यांची टाकी आहे तुमच्या डोक्यावर. ती टाकी मला खाली घ्यावं लागेल. मग आता उतरले टाकी? बालू सर हो 100% एक किलो आहे अजून ते बी होणार. यस 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 शुभेच्छा रेग्युलर करा. पालवी ग्रेट वेलनेस कोच त्यांच्या संपर्कात राहा आणि दिवस खंडू देऊ नका. नाही मॅम जरा यांना घ्या बरं पुरे सर आहेत समोर. येस सर बोले सर समोर बसा समोर बसा. गुड मॉर्निंग सर. येस व्हेरी गुड मॉर्निंग सर. आता तुम्ही आम्हाला जरा ओळख करून द्या बरं. तुम्ही ऍक्टिव्ह पर्सन आहात. तुमची सर्व ओळख असली पाहिजे. तुम्ही खूप छान यंत्रणा हाताळताय परंतु आम्हाला सर्व तुमची ओळख होणं गरजेचं आहे. तर आम्हाला ओळख करून द्या सर प्लीज. येस सर येस सर. येस थँक्यू सर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मैं प्रताप बुले बाय प्रोफेशन टीचर हूँ और 2 साल से वेलनेस फैमिली में हूँ. 93 kg वेट था मेरा और अभी मैं आइडियल वेट पे हूँ. पहले सर मराठीत बोलू हिंदीत? कसंही बोला काय अडचण नाही. मराठीत बोलली तरी चालेल हिंदीत बोलली तरी चालेल काही अडचण नाही. अच्छा ओके. 17 किलो कमी केलं मी आणि त्यासाठी वेलनेस कोचचं मार्गदर्शन दररोज सकाळ संतुलित आहार आपला रोज 2 टाइम वर्कआउट या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप सुंदर असं तुम्ही आज खूप सुंदर असे साऊंड सिस्टम आणि खूप जबरदस्त असं वर्कआउट पालवी सरांचं आणि त्यांची एक्साइटमेंट त्यांचा रिझल्ट खूप ग्रेट आहे. खरंच खूप मजा आली त्यांच्या वर्कआउट करताना आणि खूप जबरदस्त असं इंटेन्सिटी वाला वर्क होता त्यांचा. आणि या कॉलवर ज्या पद्धतीने आपले रिझल्ट आपण ऐकतोय सर खूपच अमेझिंग असे रिझल्ट आहेत. आणि तुम्ही पण जे नवीन लोक असतील त्यांना मी एक सांगेल ज्याने मी तुम्हाला इन्व्हाइट केले त्याचा हात सोडू नका. मी सुद्धा असाच अनोळखी व्यक्तीबरोबर जॉईन झालो होतो. तुम्हाला कोणीतरी आपल्या ओळखीचा व्यक्ती सांगत असेल पण मी अनोळखी व्यक्तीला जॉईन झालो होतो का ज्याच्याशी माझी दूरपर्यंत काही ओळख नव्हती. अशा व्यक्तीला मी जॉईन झालो होतो फक्त त्यांच्यामधली चर्चा ऐकून. 2 व्यक्ती आपसात बोलत होते का वजन कमी करायला सांगत होता त्या दुसऱ्याला का वजन कमी करायला पाहिजे असं तसं आणि दुसरा व्यक्ती नाही बोलायचा. मी तिथे बाजूला ऐकत होतो. मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं की मला वजन कमी करायचं मला सांगा काय करायचंय आणि जॉईन झालो. तर जे कोणी आपले नियर अँड डिअर तुम्हाला सांगत असतील नक्कीच त्यांचं आपण पाहिलं पाहिजे. आणि या कॉलवर आल्यानंतर वजन कमी करणं आणि वाढवणं हे एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. आपण डाव्या हातामुळे या कॉलवर आल्यानंतर वजन वाढवणं आणि कमी करणं हा टेम्पररी
कॉम्पिटिशन आहे. पण इथं आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्हाला एज्युकेशन दिलं जातं, कॅलरी मॅनेजमेंटचं महत्व सांगितलं जातं, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, याचं जे नॉलेज दिलं जातं, हे जे नॉलेज हे एखाद्या डॉक्टरकडे जरी दिले आणि त्याला 2,000 रुपये फी दिली एका टायमाला किंवा 1,500 रुपये फीस दिली आणि सांगितलं की मला नॉलेज दे, तरी तो देणार नाही. तो काय सांगणार, 5 मिनिटाच्या वर वेळ देणार नाही, कारण त्याच्या पुढे दवाखान्यासमोर लाईन लागलेली असते आणि मुळात ते क्षेत्र नाही. तो तुम्हाला मेडिसिन लिहून देईल, तुमचा आजार डिसऑर्डर विचारेल आणि तुम्हाला त्याचं मेडिसिन लिहून, तुम्हाला एवढं सगळं नॉलेज देत बसत नाही. पण आपले जे वेलनेस कोच असतात, जसं आता आपल्या 5 वाजेपासून ते लोक बसले आणि तुमच्यासाठी एवढं सगळं माहिती देत आहेत, तर हे खूप ग्रेट आहेत. कारण हे तुम्हाला किती पैसे देऊन मिळणार नाही. या वेलनेस फॅमिलीमध्ये तुम्हाला फुकटमध्ये डायटिशियन मिळतो, फुकटमध्ये तुम्हाला जिम मिळतं, म्हणजे व्यायाम करून घेतला जातो तुमच्याकडून 1 तासभर, फुकटमध्ये तुम्हाला 1 तासभर नॉलेज दिलं जातं. जर तुम्ही डायटिशियनचा सल्ला घ्यायचा असेल तर त्याची फीस 1000 रुपयांमध्ये असते. पण इथे तुमचा वेलनेस कोच तुम्हाला फ्री गाईड पण करतो, तुम्हाला इथे फुकटमध्ये व्यायाम दिला जातो आणि आपलं एक काम आहे, या कॉलवर आपण येणे, इथे कंटिन्यू सातत्यपूर्ण टिकून राहणे आणि आपला सकस संतुलित आहार घेणे. जे गुड न्यूट्रिशन आहे, जे इंडियन बनावटीचं गुड न्यूट्रिशन ते आपल्याला करायला पाहिजे. 2 टाइम संतुलित आहार घेणं जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल तर, आणि 2 टाइम वर्कआउट सुद्धा करणं गरजेचं आहे. सकाळची आपली बॅच असते, संध्याकाळची सुद्धा आपली बॅच चालू झाली मला वाटतं. तर ह्या दोन्ही टाइम आपल्याला वर्कआउट करणं, 2 टाइम सकस संतुलित आहार घेणं आणि जे आपलं वेलनेस कोर्स त्या पद्धतीने जेवण करणं. कॅलरी मॅनेजमेंट ज्याला बोलतात. काय खाल्लं पाहिजे, सकाळी काय खाल्लं पाहिजे, दुपारी काय खाल्लं पाहिजे, रात्री काय खाल्लं पाहिजे, किती पाणी पिलं पाहिजे, कसं पिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी तुम्ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्ही आपण शिकून घेतल्या पाहिजे आपल्या वेलनेस कोच कडून. आणि तुमच्यामध्ये सातत्य पाहिजे. असं नको का 1 दिवस व्यायाम केला, 2 दिवस आणि 2 दिवस केला, 4 दिवस, 8 दिवस पुन्हा 2 दिवस, असं नाही. तर वेट लॉस जर्नी मध्ये असाल तर वेट लॉस जर्नी मध्ये असं असतं, तुम्ही 1 दिवस जर गॅप केला, 1 दिवस जर तुम्ही गॅप केला तर तुम्ही 10 दिवस मागे जातात. 1 दिवस तुम्ही डाएट चुकवला, तुम्ही समजा कोणाच्या तरी बर्थडेला गेले, कोणाच्या तरी लग्नाला गेले, कोणाच्या तरी काय कार्यक्रम गेले आणि तिथे तुम्हाला फोर्स करण्यात आलं. लोकांना जेव्हा माहिती होतं तुम्ही काहीतरी चांगलं करतात तेव्हा लोक मुद्दाम सांगणार नाही गॅस किंवा नाही तुम्ही आता घेतलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बाहेर जातो त्या जर तुम्हाला अवॉइड करता आलं तर खूप चांगलं. वेट लॉस जर्नी मी तुम्हाला सांगितलं का 45 दिवसामध्ये मी 17 किलो वजन कमी केलं होतं, कारण 2 टाइम संतुलित आहार आणि दिलेला माझा आहार जे ते रोज करत होतो, त्याच्यामुळे ते एवढा चांगला होता. इथं प्रत्येकाचा डिस्क्लेमर वेगळे असतात. तर तुमचा पण जर माझ्यापेक्षा चांगला लागू शकतो, पण त्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्हाला सातत्य पाहिजे, वेलनेस कोचचं मार्गदर्शन पाहिजे. आपल्या कॉलवर आपण रोज हजेरी लावली पाहिजे. असं नाही की 2 दिवस केलं 2 दिवस नाही केलं, असं नाही चालत. इथे आल्यानंतर तुम्हाला कंटिन्युटी सातत्य तुमच्यामध्ये पाहिजे. आणि 21 दिवस सरांनी सांगितलं आमच्या शरीरामध्ये एक ऑटोमॅटिक काम आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, सतत 21 दिवस कुठलीही गोष्ट केली का तुमच्या शरीरामध्ये असं ऑटोमॅटिकपणा येऊन जातो. मग तुम्ही बेड जरी नाही लागले तरी तुम्ही उठतात. आणि दुसरा एक प्रकार मी तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला सकाळी उठायचं आहे तर रात्री तुम्ही झोपताना आपल्या छातीवर हात ठेवायचा आहे, आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आणि आपल्या मनाला सूचना द्यायची काय ह्या तुम्हाला जर एखाद्या देवावर असेल तर तुम्ही देवाचं नाव घेऊ शकतात. आणि तुम्हाला जर त्याला सबकॉन्शियस माइंड बोलतात, आपलं अंतर्गत मन बोलतात, त्याला आपण जर ऑर्डर दिली मला सकाळी 4 वाजता उठायचं, मला सकाळी 4 वाजता उठायचं, मला सकाळी 4 वाजता उठायचं, असं जर तुम्ही 5-6 वेळेस डोळे बंद करून, तर तुम्हाला कुठल्याही बिलची गरज नाही. 4 वाजता तुमचं शरीर झोपेतून ताडकन उठून तुम्ही बसाल, एवढ्या तर ही झाली विल पॉवर, ही झाली आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर त्याला बोलतात. ही आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे आणि ही पॉवर प्रत्येकाला दिलेली, फक्त आपण त्याचा वापर करत नाही. देवाने जे आपल्याला
आपल्याला शरीर दिलेलं आहे त्याचं महत्व खूप आहे. त्याचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे महत्व जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कळेल की जीवन किती सुंदर आहे. आणि इथे आपण आहे. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला एवढा ट्रॅक मिळाला आहे, मी मागच्या 2 वर्षामध्ये निर्मल सर 200 रिझल्ट काढलेत सर. मागच्या 200 रिझल्ट काढले सर. जवळजवळ 400 लोकांना, जवळजवळ 400 लोकांना. येस सर. तर मी पहिल्या 8 दिवसामध्ये किलो वजन कमी केलं होतं. नंतर 45 दिवसामध्ये टोटल 17 kg वजन कमी केलं होतं. आणि टोटल 90 दिवसामध्ये मी 23 किलो वजन कमी केलं होतं. त्याच्यामध्ये मी 5 किलो मायनस चाललं गेलो होतो. म्हणजे माझी 187 किलो म्हणजे 175 वजन पाहिजे, तर मी 70.9 किलो वजन होतं माझं. 5 किलो मायनस. त्याच्यानंतर जेव्हा जोरदार क्लॅपिंग करा की त्यांनी स्वतः रिझल्ट काढला, नंतर आपण ज्या वेळेस स्वतःचा रिझल्ट स्वतः आपण त्याच वेळेस लोक आपलं ऐकतात. हे लक्षात घ्या. त्याच्यावरून सांगण्याचा उद्देश त्यांचा. नाहीतर मग काय झाले, जर ढिरी वाढलेली असते बाप्पावानी आणि सर गेले असते आरोग्य द्यायला, मी तुमचं तुम्हाला आरोग्य देतो हे म्हणलं तुझं माझं स्टेटस डॉक्टर. माझ्या टीम मध्ये 5 डॉक्टर होते, आमदार होते, पंचायत समिती सदस्य होते, जीप सदस्य होते, एक खासदार सुद्धा होते, ज्यांना आपला एक माणूस त्यांच्या घरी व्यायाम शिकवायला जायचा. ते खूप लेट उठायचे, 9-10 वाजता, तर त्यांना आपला माणूस त्यांच्या शिकवायला जायचा. म्हणजे सगळे VIP लोक सुद्धा आपल्याकडे जॉईन होते. आणि मोठे मोठे म्हणजे पोलीस आयुक्त सुद्धा, आपल्या ठाणे पोलीस आयुक्त सुद्धा आपल्या कॉलवर व्यायाम करायचे, करायच्या. आणि विशेष म्हणजे माझा सकस संतुलित आहारावर विश्वास नव्हता सुरुवातीला, कारण VIP लोक होते ती ना, तर त्यांनी प्रत्येक महिन्याला सकस संतुलित आहार घेतल्यानंतर ते स्वतःची बॉडी टेस्ट करायचे. काय इफेक्ट झाला विचार करा. प्रत्येक महिन्यानंतर ते स्वतःची पूर्ण बॉडी टेस्ट करायचे. आम्ही 1 महिना सकस संतुलित आहार घेतला, आमच्या बॉडीवर काय इफेक्ट झाला. तर असे आम्ही रिझल्ट आहेत सर. कुणी या सकस संतुलित आहारावर संशय घेऊ नका मित्रांनो. आपण एवढे पैसे नाहीत, आपण सगळे लोक आहोत. आपल्याला दर महिन्याला एवढा हाय टेस्ट करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला कोणी आणलं त्यावर 100% विश्वास, तुम्हाला 100% फॅमिलीमध्ये मिळेल. आणि आज 90 लोक होती आणि लवकर जातात. 2-3 दिवसात आपण 100 पार करणार आहोत. व्हेरी नाईस चेअर सर, व्हेरी नाईस साऊंड सिस्टम कविता मॅम, थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलण्याची संधी दिली. थँक्यू. खूप छान सर. आता गेले 2-3 दिवसातून आपल्याकडे जॉईन झाले, सुंदर सिस्टीम हाताळत होते. होतं आणि त्यांनी तो परिचय करून दिला. त्यांनी आतापर्यंत लोकांना आरोग्य दिलं हे सांगितलं, त्यांनी स्वतः कसं आरोग्य मिळवलं हे सांगितलं. काय असतं बघा, ही मोठी माणसं असतात ना, मोठी माणसं, मी खूप मोठ्या माणसात पाहिलो आहे गेली 45 वर्ष.